वर्ष आपल्याला सगळ्यांना वाट बघायला लागली, परंतु मी तुम्हाला आश्वासित करणार नाही, मी तुम्हाला खात्री देतो की 30 वर्ष जी काही आपल्याला वाट बघायला लागली ती भविष्यामध्ये वाट बघावी लागणार नाही. येत्या 1 ते 2 वर्षामध्ये इथे जो महायुतीचा आमदार निवडून येईल तो आपली सगळी कामं पूर्ण करण्याची जबाबदारी मी किरण सामंत म्हणून स्वीकारतो. एवढ्याच जोरावरती ही जबाबदारी स्वीकारतो कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस, अजित पवार साहेब तसंच पालकमंत्री उदय सामंत यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवतो. तसंच मंत्रिमंडळातील उर्वरित मंत्री या सर्वांवरती विश्वास ठेवून आम्ही तुम्हाला शब्द देतो. त्याचा विषय असा आहे की आपला बाजूचा मतदारसंघ बघितला असेल, उदय सामंत 20 वर्ष उदय सामंत देखील आमदार आहेत. त्यातील 10 वर्ष ते आमदार राहिले व 10 वर्ष मंत्री राहिले. परंतु निधी कसा उपलब्ध करायचा, कशा पद्धतीने एखाद्या स्कीममध्ये आपण मार्ग काढू शकतो हे उदय सामंत यांच्याकडनं फार चांगल्या पद्धतीने शिकण्यात आहे. ज्यावेळी आमदार होते त्यावेळी सुद्धा आणि आता सुद्धा एवढ्या भरघोस निधी रत्नागिरीमध्ये आला की आज रत्नागिरीमध्ये विकास कामं करायला जागा नाही. हे सर्व करत आहे महायुती सरकारच्या माध्यमातून होत आहे. याची देखील आपल्याला पूर्ण कल्पना असते. इथला महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला तो उमेदवार हा आमदार म्हणून निवडून येणारच आहे. परंतु मोठ्या जास्तीत जास्त मताधिकारी जर त्याला निवडून पाठवलं तर तो स्वाभिमानाने ताटमानाने विधान भवनामध्ये जाऊन आणखी जास्तीत जास्त. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.